हिज हायनेस शेख मोहम्मद अल मक्तूम. तर यांचं विजन खूप ब्रॉड आहे, खूप क्लिअर विजन असलेला हा माणूस आहे. यांचं डोक्यात एकच आहे की दुबईमध्ये त्यांना अशी गोष्ट हवी आहे की एकतर ती जगात एकमेव असेल किंवा जगातली सगळ्यात टॉपची असेल. ॲक्च्युली सगळ्यांना असं वाटतं की दुबई फक्त टुरिझमवर चालतं. पण तसं बिलकुल नाही आहे. ह्या लोकांनी इतका त्या काळात माज केला की रोल्स रॉयसमधला सिगारेटचा ॲशट्रे, सिगारेट पिऊन ॲशट्रे भरला तर ती लोकं गाडी बदलायची. हो. रोल्स रॉयस. सो UAEमध्ये दुबई, अबुधाबी, शारजा, अजमान, उमल क्वीन, रसल खैमा आणि फुजेरा असे 7 स्टेट्स आहेत. त्या सगळ्या 7ही स्टेट्सचा मिळून UAE हा देश बनलेला आहे. कोणी म्हणत नाही की मी UAEला चाललोय. मी दुबईला चाललोय असं म्हणतात. सौदी अरेबिया जेद्दाह टॉवर नावाने 1 किलोमीटरपेक्षाही उंच बिल्डिंग बांधतंय. म्हणजे 828 मीटरचं जे दुबईचा बुर्ज खलिफा आहे त्याच्याहून 200 250 मीटर अधिक उंच. जसं हे दुबईला कळलं की सौदी अरेबिया जेद्दा टॉवर बांधते आणि आपला सगळ्यात उंच बिल्डिंगचा टायटल त्यांच्याकडे निघून जाईल, तसं दुबईने अजून एका त्याच्याहून उंच अशा 1200 मीटर उंच टॉवरची घोषणा केली, ज्याचं नाव आहे क्रिक टॉवर. आता तो 50%हून अधिक त्याचं बांधकाम झालेलं आहे. पण ते वेट करतायत की जेद्दा टॉवरची हाईट किती थांबते, किती समजा त्यांनी 1022 मीटरला त्यांना टायटल मिळालं, तर हे 1022च्या वर 100 मीटर अजून जाणार किंवा 200 पण जातील, माहीत नाही आपल्याला. आणि ते टायटल परत ते त्यांच्याकडे घेणार. दुबईसारख्या वाळवंटामध्ये मिरॅकल गार्डनचं नावच मिरॅकल का आहे? याच्यामागचं कारण आहे की 1.5 कोटी फुलांचं गार्डन त्यांनी बनवलेलं आहे. ह्या वाळवंटात अशी फुलं उमलवणं किंवा ती सगळी मेंटेन करणं, तर हेच एक चॅलेंज आहे. बहुतांश महाराष्ट्रातलं पब्लिक ज्यांचा श्री गणेश दुबई टूरपासून असतं, तर त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? दुबईमध्ये गेल्यावरती तुम्हाला तो एक वाईब येतो ॲक्च्युअल फॉरेनमध्ये आल्याचा. उंच बिल्डिंग्स, स्पीडमध्ये जाणाऱ्या गाड्या, सगळीकडे टापटीप, स्वच्छता. एका प्रगत देशामध्ये गेल्याचा जो फील आपल्याला मिळतो, तो दुबईमध्ये मिळतो. मित्रांनो, उनाड भटकंतीतर्फे दर महिन्याला अतिशय सुंदर अशा ट्रेक्सचं किंवा टूर्सचं आयोजन आपण करत असतो. तर या ट्रेक्स किंवा टूरच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रेक्स किंवा टूर्सला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एका व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देत आहोत. तो व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. नमस्कार. उनाड भटकंती प्रस्तुत उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आजचा विषय थोडा खास आहे आणि वक्तेसुद्धा खास आहेत. तर आजचे वक्ते आहेत हर्षवर्धन घेवडे. नमस्कार. नमस्कार सर. त्यांची भटकंती कशी ओळखायची असेल तर त्यांचे पासपोर्ट किती प्रिंट झाले, तर जवळजवळ 3-4 पासपोर्ट आतापर्यंत प्रिंट झालेले आहेत आणि दुबईमध्ये असंख्य वाऱ्या झालेल्या आहेत. तर दुबईचा त्यांचा जो अभ्यास आहे किंवा भटकंती आहे, तर दुबई किती खास आहे याबद्दल आपण आज या पॉडकास्टमध्ये चर्चा करूया. तर जनरल कॅन्डिडेट गप्पा सुरू करूया. दुबई म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा वाळवंट येतं आणि उंट. याच्या पलीकडे दुबई 1990-93 पर्यंत नव्हतीच. पण 1994-95च्या आसपास जे दुबईचं सुरुवातीच्या काळातलं ओळख म्हणून मिरवलं जाणारं हॉटेल होतं, जगातलं पहिलं 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरब. तर त्या हॉटेलची बांधकामाची सुरुवात 1994 साली झाली आणि साधारण 1999 साली त्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि ते हॉटेल ओपन झालं. त्या हॉटेलचे जर तुम्ही आकार पाहिला तर समुद्रकिनारी एका छोट्याशा जुमेरा बीच नावाचं बीच आहे. जुमेरा आयलँडवरती त्यांनी पूर्णपणे आर्टिफिशियल ते आयलँड बनवलेलं आहे. एक बेट, नवीन वाळू, दगडं आणि तशा प्रकारे ते बेटावरती ते हॉटेल बांधलेलं आहे. त्या हॉटेलचा आकार तुम्हाला एका बोटीच्या शिडासारखा दिसेल. जर लांबून असं पाहिलं तर असं वाटतं की एक बोट किनाऱ्यावरती नांगरलेली आहे. सो तशा आकाराचं ते हॉटेल आहे आणि तेव्हापासून आपण म्हणायला हरकत नाही 1999-2000 पासून म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये दुबईचं टुरिझम तेव्हापासून बाळसं धरू लागलं. आणि त्याच्यानंतर मग 2004 साली दुबईचं बुर्ज खलिफा, जे जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आजतागत, ती जेव्हापासून ओपन झाली 2004मध्ये तिचं बांधकाम चालू झालं आणि 2009ला ती पब्लिकसाठी किंवा राहण्यासाठी ओपन झाली. तर 2009 पासून आजतागत 2024पर्यंत गेले 15-16 वर्ष झालं ती बिल्डिंग जगातली 1 नंबरची सगळ्यात उंच बिल्डिंग म्हणून तिच्याकडे टायटल आहे.
828 मीटर उंच ती बिल्डिंग आहे आणि ती मल्टी यूज बिल्डिंग आहे, म्हणजे कमर्शियल आहे, त्याच्यामध्ये हॉटेल आहे, रेसिडेन्शियल आहे, फ्लॅट्स पण आहेत. साधारण 164-65 मजल्यांपर्यंत मजले आहेत आणि तिथं मिक्स काही फ्लॅट्स आहेत, पेंट हाऊस आहेत, ऑफिसेस आहेत आणि त्या बिल्डिंगचं जे जगातलं सगळ्यात उंच बिल्डिंग हे जे टायटल आहे, त्याच्यामुळं दुबईचं टुरिझम म्हणजे जेव्हापासून त्या बिल्डिंगचं ओपनिंग झालं तेव्हापासूनच ते खूप बूम झालं असं आपण म्हणू शकतो. दुबई म्हटलं की बुर्ज खलिफा दिसतोच. तर बुर्ज खलिफाच्या विषयी आपण चर्चा करूयाच पुढे. तर बुर्ज खलिफा सोडून अशी कोणती अजून ठिकाणं आहेत जिकडं आपण अजून फिरलंच पाहिजे किंवा ही खूप सुंदर ठिकाणं आहेत? जसं मी सांगितलं की दुबईचं टुरिझम आत्ता 2009 पासून जसं बुर्ज खलिफाचं बांधकाम झालं, तर गेल्या 15-16 वर्षामध्ये दुबई अशा गोष्टी करत आहे. दुबईचे जे राजा आहेत शेख मोहम्मद अल मक्तूम, खरं तर त्यांचं नाव खूप मोठं आहे, पण मी आता हिज हायनेस त्यांना आदरार्थी बोललं जातं, हिज हायनेस शेख मोहम्मद अल मक्तूम. तर यांचं विजन खूप ब्रॉड आहे, खूप क्लिअर विजन असलेला हा माणूस आहे. यांचं डोक्यात एकच आहे की दुबईमध्ये त्यांना अशी गोष्ट हवी आहे की एकतर ती जगात एकमेव असेल किंवा जगातली सगळ्यात टॉपची असेल. म्हणजे ती मग जसं बुर्ज खलिफा जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग किंवा आपण जे नवीन फ्युचर म्युझियम आत्ता जी बिल्डिंग आली ती सुद्धा एक युनिक बिल्डिंग. दुसरं आत्ता त्यांनी 2-4 वर्ष 2021-22ला साधारण 18ला दुबई फ्रेम, गोल्डन फ्रेम, जगातली सगळ्यात मोठी गोल्ड फ्रेम. म्हणजे त्यांना त्यांच्या देशात अशा गोष्टी हव्यात की ज्या जगात एकमेव असतील किंवा जगातल्या टॉपच्या असतील. दुबई फ्युचर म्युझियम बद्दल आपण बोलतोय, त्याच्यामध्ये आतमध्ये ते अंडाकृती, त्याच्यामध्ये नक्की आतमध्ये काय आहे? फ्युचर म्युझियम हे आत्ता 2022ला ओपन झालं. ॲक्च्युली 2020ला ओपनिंगचा त्यांचा प्लॅन होता, कारण की दुबई एक्सपो 2020ला त्यांनी ऑर्गनाईज केला होता, पण कोविडमुळं त्या एक्सपोला थोडंसं त्यांना पुढं 1 वर्ष पोस्टपोन करावं लागलं. सो ती जी बिल्डिंग आहे अशी अंडाकृती आकाराची आपल्याला दिसते, लाईटिंग आणि त्याचं ते सगळं, त्याच्यावरती इस्लामिक लँग्वेजमध्ये त्यांनी मेसेज दिलेला आहे की भविष्य कसं असेल, भविष्यात म्हणजे इथून पुढच्या 70 ते 100 वर्षामध्ये दुबई कशी असेल, तसं त्यांनी त्याच्यामध्ये मेसेज दिलेला आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर पण पूर्णपणे AI की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे, उडणाऱ्या गाड्या, रोबोटिक्स, देन पूर्ण ती 7 मजली बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मजल्यांवरती त्यांनी काही ठिकाणी काही मजल्यावरती जसं समजा जीवसृष्टी, समजा पृथ्वीवरती ॲस्टेरॉइड अटॅक झाला आणि सगळी पृथ्वी नष्ट झाली, तर परत एकदा लाईफ चालू करण्यासाठी प्रत्येक जीवजंतूचं एक आपण सॅम्पल म्हणतो स्पेशीज, तर ते सुद्धा त्यांनी जतन करून ठेवलं की इथून मग लाईफ पुढं चालू होऊ शकते. दुबईमध्ये इतका तू फिरलायस, तुला आवडणारी अशी खास गोष्ट कोणती? दुबई हे शहरच म्हणजे एक वेगळं व्हाईब देणारं आहे. म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हटलात की 3-4 पासपोर्ट माझे झालेत. जवळजवळ 2019ला मी पहिल्यांदा दुबईला गेलो होतो, नोव्हेंबर 2019ला, आणि तेव्हापासून आजपर्यंत माझे 39 ट्रिप्स दुबईच्या झाल्यात. 39 वेळा दुबईला मी जाऊन आलो आहे आणि प्रत्येक ट्रिपमध्ये मी कमीत कमी 8 दिवस 7 दिवस असं राहिलेलो आहे. सो तसं बघायला गेलं तर मी या मागच्या 5 वर्षामध्ये किमान 8 महिने ते 9 महिने दुबईमध्ये काढलेले आहेत. सो दुबईतलं मला आवडणारं जर असं काही स्पेशल एरिया म्हटलात किंवा ठिकाण म्हटलं तर डाऊनटाऊन एरिया, शेख जायद रोड, तिथल्या त्या सगळ्या हाय राईज बिल्डिंग, उंच, स्पेशली मला आवडणारं माझं फेवरेट हॉटेल, नेहमी मी तिथं स्टे करतो, जिवोरा हॉटेल. जगातलं सगळ्यात उंच हॉटेल आहे ते. 353 हून अधिक असं काहीतरी त्याचं मीटरमध्ये उंची आहे आणि 71हून अधिक मजले आहेत त्या हॉटेलमध्ये. 71व्या मजल्यापर्यंत रूम्स आहेत. मी आत्तापर्यंत तिथं अनेकदा राहिलो, त्यातलं सगळ्यात टॉपचं आत्तापर्यंत 69th फ्लोअरला आत्तापर्यंत राहिलेलो आहे. हां, तो एक भन्नाट अनुभव येतो. दुबईमध्ये फिरायचं जर असेल तर सर्वोत्तम वेळ कोणती आहे? कोणता महिने, किती महिने आहेत तिथं आपण फिरलं पाहिजे? दुबईचा सीझन म्हणायला गेलं तर ॲक्च्युली आपल्या भारतीयांमध्ये एक गैरसमज आहे की आपल्या इथं एप्रिल मे उन्हाळा चालू झाला की मग दुबईमध्ये पण खूप उन्हाळा असेल. तर हा साफ गैरसमज आहे, दादांत खोटा असं म्हणू शकतो आपण. तर ॲक्च्युली दुबईचं जे सीझन आहे तो चालू होतो ऑक्टोबर एंडिंगपासून
आणि तो चालू असतो जूनपर्यंत. म्हणजे तिथला ॲक्च्युअल जो उन्हाळा आहे की जी खूप हीट असते, म्हणतं 50 डिग्रीपर्यंत 52 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं किंवा 45च्या पुढंच असतं, तर ते टेम्परेचर चालू होतं 15 जूनच्या पुढे. 15 जून ते साधारण ऑक्टोबर एंडिंगपर्यंत, 15 ऑक्टोबरपर्यंत वगैरे. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने जे असतात ते तिथं थोडा उन्हाळा भरपूर असतो. म्हणजे खूप अशी हीट नसते, पण जे हवेमध्ये एक उष्णता असते आणि त्या झळा लागतात अशा. म्हणजे तुम्ही हार्डली 100-200 मीटर जरी चाललात तरी तुम्हाला थोडं आणि खूप वेळा घाम येऊ शकतो आणि असं वाटतं की अरे हे आपण ओव्हनमध्ये चालतोय काय, इतक्या प्रकारची ती हे असते. पण मोस्टली दुबईचे जे आता दुबईनी टुरिझम ओरिएंटेड असल्यामुळं त्यांनी त्यांचे सगळे जे टुरिझम स्पॉट्स आहेत ते सगळे एअर कंडिशन आहेत. इवन दुबईमधले वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम, सार्वजनिक ठिकाणचं जे आपण बसस्टॉप जे आहेत ते बसस्टॉपसुद्धा एअर कंडिशन आहेत. ईच अँड एव्हरीथिंग इज एअर कंडिशन. आपलं जगण्यासाठी आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा, तसं दुबईमध्ये चौथी गरज AC. अन्न, वस्त्र, निवारा किंवा निवारा जो आहे तो AC निवारा. आपण म्हणू शकतो अन्न, वस्त्र, AC निवारा हे दुबईतल्या लोकांची गरज आहे. दुबईमध्ये जर ट्रिप करायची असेल, बजेट ट्रिप करायची असेल, तर काय टिप्स आहेत? मुळात दुबई हे बजेटवाल्यांसाठी नाहीच आहे. दुबई 100% टुरिझम ओरिएंटेड कंट्री आहे. हां, बजेटमध्ये करायचं म्हटलं तर अगदी तुम्ही दुबईच काय जगातलं कुठलंही पर्यटन स्थळ असू द्या, तुम्हाला $10 म्हणजे ₹800-850 हॉस्टेलपासून ते 80,000 पर नाईटचं हॉटेल अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही हजबंड वाईफ जर कोणी जाणार असेल, 2 लोकं जर गेली तर ते ₹800-800 ₹1,600 दुबईमध्ये राहू शकतात आणि 80,000च्या $1,000 पर रूम पर नाईटच्या हॉटेलमध्ये दोघंजण राहू शकतात. म्हणजे त्यांचा एका नाईटचा खर्च 800 पण आहे आणि ₹40,000 पण आहे एका माणसाचा. सो ही रेंज अशी आहे. दुबई आणि टुरिझम हा काय संबंध जोडलेलाच आहे, तर त्याची इकॉनॉमी कशी चालते साधारण? ॲक्च्युली सगळ्यांना असं वाटतं की दुबई फक्त टुरिझमवर चालतं, पण तसं बिलकुल नाही आहे. टुरिझम सगळ्यात मोठा पार्ट आहे, नो डाऊट. दुबईचं इकॉनॉमी जी आहे ती ट्रेडिंग, देन टुरिझम. म्हणजे दुबईला जे बंदर नैसर्गिकरित्या आपण म्हणतो पोर्ट, जसं आपलं मुंबईचं JNPT, न्हावा शेवा जे आहे ते नैसर्गिक बंदर आहे, तसंच सेम दुबईचं जे समुद्रकिनारा आणि बंदर आहे ते नैसर्गिकरित्या बनलेलं आहे. त्याच्यामुळं मिडल ईस्ट एशिया, इकडनं साऊथ ईस्ट एशिया, इथून जे जहाजं वगैरे जातात त्यांना मधला स्टॉप हा दुबई आहे. तिथून ते पुढे युरोप, आफ्रिका, अमेरिका या साईडला जातात. सेम गोज विथ एअरलाईन इंडस्ट्री ऑल्सो. दुबईची जी प्रीमियम एअरलाईन आहे एमिरेट्स एअरलाईन, त्यांनासुद्धा त्यांच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनचा, भौगोलिकरित्या दुबई एशिया आणि युरोप, अमेरिका यांच्या मध्यभागी आहे. त्याच्यामुळे जे लाँग हॉल फ्लाईट्स असतात की ज्या फ्लाईटला 15,000 माईल्स किंवा 15-16,000 किलोमीटर्सहून अधिक प्रवास करायचा आहे, ते एका वन शॉटमध्ये एवढी लांब फ्लाईट जात नाही कधी. तर त्यांना रिफ्युएलिंगसाठी, पेट्रोल भरण्यासाठी पुन्हा एक स्टॉप घ्यावा लागतो. त्याच्यामुळं इंडोनेशियामधल्या बालीमधून निघालेली फ्लाईट ती दुबईमध्ये एक हॉल्ट घेते. 3 तासाचा 5 तासाचा तिचा हॉल्ट होतो, त्याच्यामध्ये रिफ्युएलिंग होतं आणि तिथून पुन्हा ती तिच्या जे शेवटचं त्यांचं स्थान आहे त्या डेस्टिनेशनला ती फ्लाय करते. सो दुबईच्या इकॉनॉमीमध्ये ट्रेडिंग आहे, तुमचं टुरिझम आहे, देन क्रिप्टोकरन्सी, फायनान्शियलसुद्धा दुबई हब आहे. ट्रेडिंग त्याच्यामध्ये फॉरेक्स आहे, क्रिप्टोकरन्सी आहे, शेअर मार्केट सुद्धा तिथलं आहे. ग्लोबल फायनान्शियल हब म्हणून दुबई आता उदयाला येते. जसं दुबईच्या टुरिझमबद्दल आपण बोलतो, हे टुरिझम वाढतं, असं तिथल्या आजूबाजूच्या कुठल्या देशांमध्ये अजून टुरिझम वाढतंय का? खरं तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. म्हणजे अगदी 60-70 वर्षांपर्यंत, खूप मागे 1950-70च्या दरम्यानचा काळ होता की ह्या देशांमध्ये मिडल ईस्टमधल्या ज्या कंट्रीज आहेत, गल्फ कंट्रीजमध्ये पेट्रोल सापडलेलं होतं आणि यांना माहिती होतं की आपलं पेट्रोल म्हणजे सौदी अरेबिया असेल, कुवेत, इराण, इराक, हे सगळ्या गल्फ कंट्रीजमध्ये पेट्रोल जे आपण ब्लॅक गोल्ड म्हणतो, काळं सोनं, ते असल्यामुळं त्यांना माहिती होतं की आपण ह्याच्यावरती वर्षानुवर्षे आपल्या पिढ्यानपिढ्या जातील. आणि ह्याचा एक गैरफायदा ॲक्च्युली पेट्रोल इंडस्ट्री जी आहे, जसं आपण म्हणतो की ब्रिटिशांनी संपूर्ण जगावर राज्य केलं, ब्रिटिशांचा
ब्रिटिशांच्या राज्यातलं सूर्य कधी मावळत नसायचा. असं ब्रिटिशांनी संपूर्ण जगावर राज्य केलं आणि संपूर्ण जगाला लुटलं देखील. तेच या अरब लोकांसोबत आणि गल्फमध्ये पण त्यांनी ते केलं. त्यांनी पूर्वी जेव्हा जसं तेल सापडलं, तेलाच्या विहिरी गल्फमध्ये सापडायला लागल्या, तर या लोकांकडं काही साधनं नव्हती. कारण की हे जे लोकं होते गल्फमध्ये राहणारे, हे वाळवंटामध्ये, हे कबिलांमध्ये राहायचे, तांड्यांमध्ये. हे उंटांचे त्यांचे तांडे असायचे. वेगवेगळे आदिवासी कबिले हे फिरायचे आणि तसे ते राहायचे. पण जसं यांना कळलं की इथं आपल्या ज्या जमिनीखाली तेल आहे, तसं इंग्रज लोकांनी तिथं येऊन वेगवेगळ्या त्यांच्यासोबत वाटाघाटी केल्या. एखाद्या शेख राजाला, जे छोटं मोठं तिथला स्टेट असेल, तिथल्या राजाला सांगितलं की आम्ही तुम्हाला तेल काढून हे देतो. तर काही ठराविक रकमांचे त्यांनी करार केले. म्हणजे समजा आता राजाला माहीतच नाही ना की किती तेल काढतायत किंवा काय. त्यांच्या जमिनीतनं 1,00,000 लिटर तेल काढायचा करार केला आहे. पण 1च्या ऐवजी 10,00,000 लिटर काढलं. पण त्याचं मोजमाप करायला किंवा त्याचं युनिट्स हे त्या राजाला माहीतच नाही. आणि त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी इंग्रजांनी खूप युक्त्या वापरल्या. म्हणजे ॲक्च्युली हे सगळं गिरीश कुबेरांचं एक पुस्तक आहे, एका तेलियाने, आणि अजून 2 पुस्तकं आहेत. ही माहिती मी त्यातनंच मला मिळालेली आहे ॲक्च्युली. हा तेल नावाचा इतिहास आहे. याच्यामध्ये सगळं तेलाचा पूर्ण मागचं, जसं जेव्हापासून तेलाचा शोध लागला आहे तेव्हापासूनचा पूर्ण इतिहास आहे. ह्या लोकांनी, इंग्रज, अमेरिकन, ह्या लोकांनी या अरबांना सोन्याच्या गाड्या, सोन्याची विमानं, लिटरली रोल्स रॉयस गाडी असेल तर तिचं पूर्ण गाडी सोन्याची, गाडीतला ॲस्ट्रेसुद्धा सोन्याचा. म्हणजे त्या लोकांना त्यांनी इतक्या वाईट सवयी लावल्या. सोन्याचं विमान, आमिष दिली वेगवेगळी, मुलींचं, स्त्रियांचं, युरोपमध्ये घरं, अमेरिकेत वेगवेगळे नाईट लाईफ, हे सगळं. ह्या लोकांनी इतका त्या काळात माज केला की रोल्स रॉयसमधला सिगारेटचा ॲस्ट्रे, सिगारेट पिऊन ॲस्ट्रे भरला तर ती लोकं गाडी बदलायचे. रोल्स रॉयस ॲस्ट्रे भरल्यावरती गाडी बदलायचे. म्हणजे विचार करा किती त्यांनी हे केलं. मग एका सर्टन टाईम नंतर, म्हणजे 1960च्या आसपास मला वाटतं, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज, ओपेक नावाची एक संघटना स्थापन केली. अरबांमधलेच एक लीडर होते, आता मला त्यांचं नाव नाही लक्षात, मी 4-5 वर्ष झाले ते पुस्तक वाचलं होतं. तर त्यांनी सगळ्या ह्या ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीजला एकत्र आणून ही संघटना स्थापन केली आणि तेलाचे भाव म्हटले आपण नियंत्रित करू. कारण की त्यांना हे कळलं की आपल्याशिवाय जग चालणार नाही आहे. तेल कुठनं येते? सगळं मिडल ईस्टमधनं तेल येते. सो त्यांनी पहिला ऑइल शॉक, 1973चा फर्स्ट ऑइल शॉक होता. तेव्हा काहीतरी $3 एक बॅरल तेल वगैरे हे विकायचे लोक. आणि त्यांनी पहिला ऑइल शॉक दिला 1973 समथिंग. $3 त्यांनी डायरेक्ट $6 केला. त्याच्यामुळं अमेरिकेमध्ये लिटरली गाड्यांच्या पेट्रोल पंपावरती गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागायच्या. पेट्रोलचं रेशनिंग करायचे की म्हणजे आज तुला 5 लिटर पेट्रोल, मग तुला उद्या परत 5 लिटर, किंवा एक आठवड्याने तुला 5 लिटर, असं समथिंग रेशनिंग जे आपण म्हणतो. आपल्या इकडं रेशनचे तांदूळ किंवा रेशनचे गहू मिळायचे, तसं 1973ला अमेरिकेत रेशनिंग झालं होतं ऑइलचं. नंतर मग अमेरिकेने 2003ला इराकवर हल्ला केला. ह्याच्या मागं सुद्धा हे सगळं जे जगाचं जे अमेरिकेचं जे मोस्टली राजकारण मिडल ईस्टमधलं ज्यांचा इंटरफेअर आहे, तो सगळा ऑइलला तेल धरून आहे. म्हणजे 2003पर्यंत त्यांचं काहीतरी इराकसोबत सद्दाम हुसेनला जे त्यांनी हे केलं, एक्झिक्यूट केलं, 2003मध्ये इराकवरती हल्ला केला. तर अमेरिकेचा करार 50 का 60 वर्षांचा करार झाला होता की इराकने आपल्याला तेल द्यायचं. इराकमध्ये भरपूर तेल आहे, सगळ्यात जास्त सौदी अरेबियामध्ये वगैरे आहे. नंतर ह्या टॉप 10 कंट्रीजमध्ये, त्यापैकी इराकमध्ये पण भरपूर तेल होतं. तर तो करार 2003ला संपणार होता. तर तो सद्दाम हुसेन तो करार रिन्यू करायला तयार नव्हता, म्हणून त्याच्यावरती हे युद्ध लादलं गेलं. जसं मग अरबांना कळलं की हे तेल बाबा आपलं एका ठराविक लिमिटपर्यंत आपण थांबतोय, आपल्याला पुरणार आहे, नंतर आपल्याला दुसरा काही ना काहीतरी पर्याय शोधणं गरजेचंच आहे. मग त्यापैकीच दुबईचे जे राजे आहेत ते दूरदृष्टीवाले आहेत. त्यांना कळलं की आपण लवकर, सगळ्यात पहिला मूव्ह त्यांनी केला मिडल ईस्टमध्ये दुबईनी. अनेकांना वाटतं की दुबई हा देश आहे. हा तुमचाही गैरसमज असेल, मी दुबईला चाललो म्हणजे दुबई हा देश आहे, तर तसं नाही आहे ॲक्च्युली. दुबई हे एक स्टेट आहे. UAEचा फुल फॉर्म असा आहे, युनायटेड अरब एमिरेट्स. सो UAEमध्ये दुबई, अबुधाबी, शारजा, अजमान,
उमल क्वीन, रसल खैमा आणि फुजेरा असे 7 स्टेट्स आहेत. त्या सगळ्या 7ही स्टेट्सचा मिळून UAE हा देश बनलेला आहे. UAE सारखं अजून कुठलं टुरिझम वाढतंय का? सो जसं UAE पण हे पूर्ण टुरिझम UAEचं वाढत नाही आहे ॲक्च्युली. या 7 पैकी फक्त दुबईचं टुरिझम. कोणी म्हणत नाही की मी UAEला चाललोय, मी दुबईला चाललोय असं म्हणतात. याचं कारण हे कारण की दुबईने टुरिझमचं महत्त्व ओळखलं आणि त्यांनी सगळे जे टुरिस्ट लोकांना ज्या गोष्टी हव्या असतात की चांगले रस्ते, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, टुरिस्ट अट्रॅक्शन्स, तिथली शिस्त. सो दुबईने हे सगळं पहल केली. जगातलं पहिलं 7 स्टार हॉटेल आणलं, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आणली, सगळ्यात जसं मगाशी मी सांगितलं हे जगातल्या सगळ्यात टॉपच्या गोष्टी त्यांनी त्यांच्याकडे चालू केल्या. त्याच्यानंतर मग आता त्यांच्या 7 स्टेट्सपैकी अबुधाबीसुद्धा दुबईच्या पावलावर पाऊल टाकून टुरिझमकडे लक्ष देते. इतर देश जे की पूर्वी फक्त तेलावरती डिपेंड होते, कतारमध्ये आता एक टुर्नामेंट फुटबॉलची केली होती आणि आता ते फिफासुद्धा करणार आहेत. कतारने सुद्धा टुरिझमचं महत्त्व ओळखलं आणि त्यांनी आता मागच्या 1-2 वर्षापूर्वी, मला वाटतं 2 वर्षापूर्वी 2022लाच फुटबॉलची टुर्नामेंट एक अरेंज केली होती आणि आता ते फिफाला सुद्धा होस्ट करतायत. याचं कारण की जगभरातनं फुटबॉल प्रेमी येतील, त्यांना कतारमधलं टुरिझम दिसेल, दोहा जे आहे त्यांची मेन हे कॅपिटल. सो ते सगळं ते त्या दृष्टीने डेव्हलप करतात. इवन सौदी अरेबियामध्ये फक्त जे आपण मुस्लिम लोकांमध्ये धार्मिक पर्यटन समजलं जाणार त्यांचं पवित्र असं स्थळ मक्का मदिनाच्या थ्रूच त्यांचं सगळं धार्मिक पर्यटन त्यांचं जास्त आहे. पण ते सुद्धा आता लीजर ॲक्टिव्हिटीजमध्ये की इतर लोकांनी सुद्धा सौदी अरेबियामध्ये यावं आणि तिथले वेगवेगळे स्पॉट्स डिस्कवर करावेत, एक्सप्लोअर करावेत, असा त्यांचासुद्धा प्रयत्न आहे. बुर्ज खलिफाचा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे, मग वाटतं कोणता देश यासाठी स्पर्धा करतोय? बुर्ज खलिफाचा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तर 828 मीटर. त्यांची स्पर्धासुद्धा मिडल ईस्टमध्येच चालू आहे आणि तो सुद्धा कुठला देश असेल तर तो आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया जेद्दाह टॉवर नावाने 1 किलोमीटरपेक्षाही उंच बिल्डिंग बांधते. म्हणजे 828 मीटरचं जे दुबईचा बुर्ज खलिफा आहे त्याच्याहून 200-250 मीटर अधिक उंच. आणि जसं त्या जेद्दाह टॉवरचं बांधकाम अजून चालू आहे. जसं हे दुबईला कळलं की सौदी अरेबिया जेद्दाह टॉवर बांधते आणि आपला सगळ्यात उंच बिल्डिंगचा टायटल त्यांच्याकडे निघून जाईल, जसं यांना कळलं तसं दुबईने अजून एका त्याच्याहून उंच अशा 1200 मीटर उंच टॉवरची घोषणा केली, ज्याचं नाव आहे क्रिक टॉवर आणि त्याचं बांधकाम देखील चालू आहे. आता तो 50%हून अधिक त्याचं बांधकाम झालेलं आहे. पण ते वेट करतायत की जेद्दाह टॉवरची हाईट किती थांबते, किती समजा त्यांनी 1022 मीटरला त्यांना टायटल मिळालं तर हे 1022च्या वर 100 मीटर अजून जाणार किंवा 200 पण जातील, माहीत नाही आपल्याला, आणि ते टायटल परत ते त्यांच्याकडे घेणार. म्हणजे त्यांच्यातच स्पर्धा लागली. ती स्पर्धा चालू. दुबईमध्ये काही खास आकर्षण आहेत, मिरॅकल गार्डन किंवा दुबई विलेज, तर त्याच्यामध्ये नक्की काय आहे? मिरॅकल गार्डन आणि ग्लोबल विलेज तुम्ही जे म्हटलात तर ते एक असे डेस्टिनेशन आहेत, दोन्ही अट्रॅक्शन्स आहेत. दुबईसारख्या वाळवंटामध्ये मिरॅकल गार्डनचं नावच मिरॅकल का आहे याच्या मागचं कारण आहे की 1.5 कोटी फुलांचं गार्डन त्यांनी बनवलेलं आहे. 1.5 कोटी फुलं. आणि मग ह्या वाळवंटात अशी ही फुलं उमलवणं किंवा ती सगळी मेंटेन करणं, तर हेच एक चॅलेंज आहे. दॅट इज द मिरॅकल. म्हणून त्याचं नाव मिरॅकल गार्डन आहे. आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी एमिरेट्स एअरलाईनचं जगातलं सगळ्यात मोठं विमान एअरबस A380 त्याची जे डिकमिशन केलेलं विमान असतं, म्हणजे त्याचं लाईफ संपलेल्या विमानाचा पूर्ण सांगाडा तो सुद्धा त्यांनी तिथं आणून ठेवला आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा फुलांची डिझाईन, म्हणजे फुलं त्याच्यावरती त्यांनी लावलेली आहेत. त्याच्यामुळे ते मिरॅकल गार्डन त्याचं नाव आहे. आणि त्याचे मिरॅकल गार्डन ओपन असतं साधारणपणे ऑक्टोबरच्या एंडला, म्हणजे नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये ओपन होतं आणि ते मे एंडिंगपर्यंत चालू असतं. नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जसं मी मगाशी म्हटलं 4 ते 5 महिने तिथं खूप उन्हाळा असतो. त्या उन्हाळ्यामध्ये ती फुलं सुकून जातात. तर ती फुलं मेंटेन करणं, तशीच ठेवणं पॉसिबल होत नाही. म्हणून मग ते 5 महिने बंद असतं. बाकी ऑलमोस्ट 8 ते 9 महिने मिरॅकल गार्डन चालू असतं. आणि मिरॅकल गार्डनच्या नंतर तुम्ही जे आधी विचारलं ग्लोबल विलेज, तर ग्लोबल विलेज हे एक त्यांनी अतिशय सुंदर अशी कन्सेप्ट केलेली आहे. आपल्याकडे गावाकडे यात्रा जत्रा लागते बघा, यात्रेमध्ये पाळणे येतात, मग तिथं ते
पन्नालाल तो गाढवाचा वगैरे शो किंवा वेगवेगळ्या राईड्स असायच्या, आपण लहानपणी जायचो आणि एन्जॉय करायचो. म्हणजे मग तिथं खाण्यापिण्याच्या गोष्टी असायच्या, आपण ते म्हातारीचे केस वगैरे खूप काही गोष्टी पाळण्या ह्याच्यामध्ये यात्रेसोबत आपल्या आठवणी असतात. तर दुबईने काय केलं की ग्लोबल व्हिलेज, जागतिक गाव, जागतिक गाव ही संकल्पना राबवून त्यांनी त्यांच्या वाळवंट असल्यामुळे त्यांची जागेची अजिबात कमतरता नाही आहे. ग्लोबल व्हिलेजच्या पार्किंगची कॅपॅसिटी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 45,000हून अधिक कार्स ॲट अ टाइम पार्क होऊ शकतात. 45,000 कारचं पार्किंग आहे ग्लोबल व्हिलेजला. सो ग्लोबल व्हिलेज कन्सेप्ट ही अशी आहे की 35 वेगवेगळ्या देशांचे पॅव्हिलियन्स त्यांनी बांधलेले आहेत. पॅव्हिलियन्स इन द सेन्स भारताचं जे पॅव्हिलियन आहे त्याच्यामध्ये कोलकाताचं व्हिक्टोरिया मेमोरियल आहे, त्याची प्रतिकृती आहे. अमेरिकेच्या पॅव्हिलियनला मग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जे आहे त्याचं तुम्हाला हे दिसेल. फ्रान्सच्या पॅव्हिलियनमध्ये तुम्हाला मग पॅरिसचा आयफेल टॉवर दिसेल. असे वेगवेगळ्या देशांची जी आयकॉनिक त्यांचे बिल्डिंग्स आहेत किंवा त्यांचं जे शुभंकर म्हणतो आपण त्या गोष्टी आहेत, तर तसे ते पॅव्हिलियन्स त्यांनी तयार केलेले आहेत चारही बाजूने, म्हणजे पूर्ण त्या प्रिमायसेसमध्ये. आतमध्ये मग डान्ससाठी वगैरे स्टेज आहेत, तिथं कंटिन्यू डान्स शो असतात. स्टंट शो आहे, कारचा स्टंट शो आहे, तो सुद्धा खूप छान आहे, पाहण्यासारखा असतो एकदम. तो तुम्ही कधी तिथं ग्लोबल व्हिलेजला गेला तर कधीच मिस करू नका, इतका सुंदर आहे तो. कार लिटरली हवेमध्ये उडवतात, बाईक उडवतात. हो. देन त्या 35 वेगवेगळ्या देशांच्या पॅव्हिलियन्समध्ये त्या देशाची संस्कृती आपल्याला अनुभवायला मिळते. तिथली खाद्य संस्कृती एकाच ठिकाणी, म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी आल्यानंतर 35 देशांना वेगवेगळ्या भेट दिल्याचा फील येतो. मग आतमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स चालू असतात. तिथंसुद्धा त्यांनी पाळणे वगैरे केलेले आहेत, लहान मुलं ते एन्जॉय करू शकतात. त्यात वेगवेगळ्या पॅव्हिलियन्समध्ये त्या देशाची खाद्यसंस्कृती, तिथले कपडे, तिथली शॉपिंग, तिथले सोवेनियर्स, काही फ्रॅग्रन्स म्हणजे परफ्युम्स वगैरे असतील. त्या देशामध्ये जी त्यांची खासियत आहे, म्हणजे आता ती टर्किश आईस्क्रीम, ते आपण खूप वेळा इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे पाहतो, ते घंटी वाजवतात आणि असं. सो तुर्कस्तानच्या पॅव्हिलियनमध्ये तुम्हाला ते आईस्क्रीम पाहायला मिळेल. सो असं ते ग्लोबल व्हिलेजची कन्सेप्ट आहे, एक युनिक कन्सेप्ट आहे आणि खूप छान अशी आहे, बघण्यासारखी. महाराष्ट्रातल्या पब्लिकला दुबईमध्ये जायचं असेल तर साधारण कोणत्या एअरलाईन आहेत, कुठून आहेत, मुंबई पुण्यातून, कशी सुविधा आहे साधारण, आणि कुठे उतरलं पाहिजे दुबईमध्ये? दुबईला एअरपोर्ट्स जे आहेत, जसं मगाशी आपण बोलत होतो की दुबई हे एअरलाईन इंडस्ट्रीचं हब आहे. सो आत्ता जो दुबई मेन एअरपोर्ट आहे, DXB एअरपोर्ट, त्याचा जो कोड आहे तो मेन दुबई एअरपोर्ट आहे. त्याच्या 30 किलोमीटर पुढे शारजाचं पण एअरपोर्ट आहे, तो सुद्धा चांगला आहे, मोठा. देन अबुधाबीचा एअरपोर्ट, अबुधाबी आणि दुबईमध्ये अंतर आहे 140 किलोमीटर. हार्डली 1.5 तासामध्ये गाडी जाते, कारण की 8 लेनचे रस्ते आहेत, 8 लेन ॲट अ टाईम. 8 गाड्या इकडनं जातात, 8 गाड्या तिकडनं येतात. लेफ्ट हँड ड्राईव्ह असल्यामुळं दुबईमध्ये राईट साईडने आपण पुढं जातो आणि लेफ्ट साईडने तिकडनं लोक पुढे येतात. तर दुबई ते अबुधाबी तुम्ही फक्त 140 किलोमीटर 1.5 तासामध्ये पोहोचता, कारण की गाडीचा टॉप स्पीड 140 किलोमीटरची टॉपची लेन आहे. 140, 120, 100, 80 अशा 4 लेन आहेत. 60 ती जड वाहनांसाठी, बस वगैरे त्यांच्यासाठी असते. सो अबुधाबीला तुम्ही उतरू शकता, दुबईला उतरू शकता, शारजा आहे. देन रसल खैमा नावाचा एक एअरपोर्ट आहे, जो दुबईपासून 90 किलोमीटर अंतरावरती. 90 किलोमीटर पण 1 तासामध्ये आपण येतो. सो तो सुद्धा एक छोटा एअरपोर्ट आहे, तो पण आपल्याला वापरता येतो. आणि या सगळ्या एअरपोर्टला मुंबई, पुणे या दोन्ही सिटीजमधनं कनेक्टिव्हिटी आहे. पुण्यातनं 3 डायरेक्ट फ्लाईट आहेत. एक स्पाइस जेटची आहे, एअर इंडिया आहे, इंडिगो आहे. देन मुंबईतनं तर खूप साऱ्या फ्लाईट आहेत, ह्या सगळ्या जे मी आता नावं घेतली त्या कंपन्यांच्या आहेत. आणि दुबईची पण एमिरेट्स आहे, एअर अरेबिया आहे, फ्लाय दुबई आहे, असे वेगवेगळे त्यांच्या स्वतःच्या. आणि इतर बाकी पण, जसं मी मगाशी म्हटलं की दुबई हब असल्यामुळं काही कंपन्या मुंबईमध्ये पण हॉल्ट घेतात रिफ्युएलिंगसाठी, आणि मुंबईतनं परत पुढं दुबईला समजा त्यांचा हॉल्ट असेल तर तशा कनेक्टिंग फ्लाईट पण आपल्याला खूप साऱ्या मिळतात. बहुतांश महाराष्ट्रातलं पब्लिक ज्यांचा श्री गणेश दुबई टूरपासून असतं, तर त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? महाराष्ट्रातलंच नाही, भारतातल्या लोकांना दुबईचं इतकं अट्रॅक्शन आहे. याचं कारण आहे की दुबई आपल्यापासून फक्त 3 तासाच्या अंतरावर आहे. मुंबईतनं तर 2.5-3 तासांची फ्लाईट आहे. याच्या आधी हेच स्थान, ही जागा थायलंडची होती. पहिला विमान प्रवास किंवा पहिला परदेश प्रवास बहुतांशी लोकांचा थायलंड असायचा, कारण की
थायलंडला व्हिजा ऑन अरायवल फ्री होता. देन थायलंडची फ्लाईटसुद्धा 15 ते 30 हजाराच्या रेंजमध्ये येते. थायलंडसुद्धा आपल्यापासून 4-5 तासांच्या अंतरावरती आहे. आणि थायलंडमध्ये तेवढं टुरिझम होतं, अजूनही आहे म्हणजे. पण आत्ता दुबईने हे स्थान पटकावलेलं आहे पहिलं. याचं कारण असं आहे की दुबईमध्ये गेल्यावरती तुम्हाला तो एक वाईब येतो ॲक्च्युअल फॉरेनमध्ये आल्याचा. उंच बिल्डिंग्स, स्पीडमध्ये जाणाऱ्या गाड्या, ते लेन्स असलेले रस्ते आणि शिस्तीत जाणाऱ्या गाड्या, सगळीकडे टापटीप, स्वच्छता. एका प्रगत देशामध्ये गेल्याचा जो फील आपल्याला मिळतो तो दुबईमध्ये मिळतो. आणि तो सुद्धा फक्त 3 तासाच्या अंतरावरती, 3 तासाच्या 3 तासाच्या अंतरावरती. आणि 70-80 हजार ते अगदी 3-4 दिवसाची दुबई टूर होऊ शकते. सो सगळ्या महाराष्ट्रीयन पब्लिकला दुबईचं अट्रॅक्शन ते याच्यामुळेच आहे. दुबईमध्ये काही खास आकर्षण आहेत, हां. जसे आपण आता बुर्ज खलिफा आणि हे पाहिलं, तसं काही डेझर्ट सफारी आहे, पाम जुमेराह बीच आहे आणि दुबई फ्रेम आहे, तर त्याबद्दल काय सांगा? हे तिन्ही अट्रॅक्शन्स वेगवेगळे आहेत. हां. दुबई फ्रेमपासून आपण सुरुवात करूयात. दुबई फ्रेम त्यांनी अशा कन्सेप्टवर बनवली आहे. दुबईचे 2 तसे मेन एरिया आहेत, म्हणजे बर दुबई, डेरा दुबई आणि डाऊनटाऊन असा. डाऊनटाऊन म्हणजे हा नवीन एरिया आहे जो डेव्हलप केला, की जिथं सगळ्या हाय राईज बिल्डिंग, स्काय स्क्रॅपर्स आपल्याला पाहायला मिळतात. सो दुबई फ्रेमचं लोकेशन एकदम स्ट्रॅटेजिक जागी आहे. करामा म्हणून एरिया आहे, तिथल्या त्या एरियामध्ये तिचं लोकेशन आहे. पूर्णपणे बाहेरनं गोल्डन कलरचा मुलामा आहे, सोन्याचा मुलामा नाही आहे. आता आपली लोकं तिथे जाऊन नखाने खरवडून बघतात की ते खरंच सोनं आहे का. सो दुबई फ्रेम 153 मीटर उंच आहे. सो एका बाजूने तुम्ही असं वरती जाता, ते 2 पिलर आहेत आणि मधून असं त्याला जोडणारा तो कॅन्टिलिव्हर आहे. तर तो एका बाजूने तुम्ही वर जाता. वरून जेव्हा आपण पलीकडच्या पिलरला चालत येतो, तो खाली असे त्यांनी काच आहे, म्हणजे आपल्याला 153 मीटर उंचीवरनं काचेवरनं चालल्याचा, हवेतनं चालल्याचा फील येतो. आणि वरती गेल्यानंतर डाव्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर डाव्या साईडला तुम्हाला पूर्णपणे ओल्ड दुबई दिसेल, डेरा दुबई म्हणतात त्याला. आणि त्याच फ्रेमच्या राईट साईडला जर आपण पाहिलं तर न्यू दुबई, डाऊनटाऊन एरिया, सगळे स्काय स्क्रॅपर्स, बुर्ज खलिफा, सो तो एरिया दिसतो. सो त्याचं तिथं सेग्रिगेशन आपल्याला त्या फ्रेममधून पाहायला मिळते की जुनी दुबई कशी होती. डाव्या साईडला मान फिरवली तर जुनी दुबई अशी होती आणि उजव्या साईडला बघितलं तर नवी दुबई कशी आहे हे तुम्हाला त्या फ्रेममधून दिसतं. मग तिथून ते आपण चालत यायचं आणि खाली या बाजूच्या पिलरमधनं खाली यायचं. सो अशी ती दुबई फ्रेमची त्यांची कन्सेप्ट आहे. आणि लांबून जर आपण पाहिलं तर तो एका फ्रेमचा आकार दिसतो, म्हणजे एक कॅनव्हास, आपल्याकडे अशी फोटो फ्रेम असते. सो तुम्ही एका थोडंसं लांब जाऊन पाहिलं तर तुम्हाला त्या उंच बिल्डिंग वगैरे दिसतात. जुन्या दुबईतनं आपण पाहिलं तर तुम्हाला त्या फ्रेमच्या मध्यभागातनं बघितलं तर तुम्हाला तो एक फ्रेम दिसते, दुबई फ्रेम, आणि त्या उंच बिल्डिंग्स, बुर्ज खलिफा, असं वाटतं तो एक फोटो आहे. सो ही ती दुबई फ्रेमची कन्सेप्ट आहे. डेझर्ट सफारी जी आहे, वाळवंटामध्ये डेझर्ट सफारी केली जाते. 6 सीटर टोयोटा लँड क्रुझर प्रॅडो, जी आपल्याकडे अतिशय महागडी गाडी, म्हणजे 2-2.5 कोटीची गाडी आपण म्हणतो, लॅविश, एकदम प्रीमियम गाडी. सो तिथं त्या गाडीत बसायचं स्वप्न भारतीयांचं दुबईला गेल्यावर अगदी 3,000 रुपयात पूर्ण होतं. फक्त 3,000 रुपयात तुम्ही 2.5 कोटीच्या गाडीत 6 तास बसून येता, त्याच्यात ती सफारी करता. सो ती कन्सेप्ट अशी आहे की तुमचा हॉटेलमधूनच दुपारी 3च्या दरम्यान पिकअप होतो. एका गाडीमध्ये 6 ते 7 लोकं बसतात साधारणपणे. हॉटेलमधून गाडी तुम्हाला पिक करते आणि अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावरती तुम्ही जाता वाळवंटामध्ये. वाळवंटात गेल्यानंतर साधारण 4-4:15च्या सुमारास तुमची वाळवंटात एंट्री होते. आणि तिथं मग ATV राईड, ऑल टेरेन व्हेकल जे आपण म्हणतो, 2 व्हीलरसारखी ती गाडी असतं, बाईक असते, तिला 4 चाकं असतात. ती आपण वाळूतनं कशी पण पळवू शकतो. सो ती 30 मिनिट्सची राईडसाठी आपली गाडी, तुम्हाला ते जे ड्रायव्हर्स असतात आपल्या गाडीचे, लँड क्रुझरचे, ते थांबवतात. त्या एकदा आपण हॉटेलमधनं निघालो की पूर्ण दुपारी 3 ते रात्री 9पर्यंत आपलं तर डेझर्ट सफारीचाच प्रोग्राम असतो. ते झाल्यानंतर मग पुन्हा आपण गाडीत बसून काही प्रवास करून वाळवंटामध्ये कॅम्प्स असतात. कॅम्पमध्ये काय असतं तर डेझर्ट सफारीचं सगळ्यात स्पेशल आकर्षण बेली डान्स. बेली डान्स म्हणजे नाभी नृत्य, मराठीमध्ये आपण त्याला मी त्याला नाव दिलं बेली म्हणजे बेंबी, बेंबी म्हणजे नाभी, बेंबी नृत्य म्हणू शकता. आणि डान्स म्हणजे नृत्य, नाभी नृत्य किंवा बेंबी नृत्य. सगळ्यांना ते खास आकर्षण असतं त्याच्यासाठी. सो आतमध्ये त्या कॅम्पमध्ये एकदा आपण एंट्री करतो की आत
चौकोनी आकाराचं स्टेज असतो, त्याच्या चारही बाजूनी सिटिंग असतं, बसायची अरेंजमेंट असते. सो असा हा पूर्ण डेझर्ट सफारीचा 6 तासाचा प्रोग्राम असतो. 2,500 ते 3,500-4,000 म्हणेल ती सगळी मजा असते. पाम जुमेरा आयलँड्स आमच्या देशात जे असेल ते एकतर टॉपचं असेल किंवा आमच्याच देशात असेल. म्हणजे पाम जुमेरा त्यांनी मानवनिर्मित आयलँड, समुद्राला मागे सारून, निसर्गतः जो समुद्र आहे त्याला मागे सारून करोडो टन वाळू आणि दगडं, करोडो टन, लाखो नाही करोडो टन दगडांचा वापर करून त्यांनी खजूरचं जे झाडाचं जे पाम त्याच्या आकाराचे ते बेटं बनवले आहेत. आणि त्याच्यावरती वेगवेगळे व्हिला, म्हणजे आत्ता मध्ये बातमी होती, अंबानींनी 1200 कोटींचा व्हिला घेतला तिथे. इवन शाहरुख खानचा पण व्हिला आहे. शाहरुख खान दुबईचा टुरिझमचा ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि तिथं पाम जुमेरा आयलँडवरती मोनोरेल आहे. सो जे खजूरचं जे मधलं आपलं खोड असतं तर त्या पूर्ण ह्याला ती कनेक्ट करते ती मोनोरेल. आणि शेवटचा जो पुढचा एरिया आहे असा, तर तुम्हाला तिथं हॅपी न्यू इयर मूवी माहिती असेल, त्याचं शूटिंग झालेलं आहे. ते जे हॉटेल आहे पाम अटलांटिस हॉटेल, त्या हॉटेलमध्ये शूटिंग झालेलं, ते हॉटेल तिथलं शेवटच्या ह्याच्यावरती आहे. तर पूर्वी त्या पाम व्ह्यूचा नजारा बघण्यासाठी मोनोरेल राईड करायला लागायची, पण त्या मोनोरेलमधनं आपल्याला जास्त उंच बघायला नाही मिळायचं. हां, ते फक्त ते चालताना दोन्ही साईडला आपल्याला दिसायचं. मग एक तर त्याचा तुम्हाला जर एरियल व्ह्यू हवा असेल वरनं, हवेतनं ते कसं दिसते, कारण की ॲक्च्युअल ते तुम्हाला वर गेल्याशिवाय ते कळणारच नाही की ते कसं दिसतंय. एक तर ड्रोननी तुम्ही व्हिडिओ शूटमध्ये बघू शकता, पण रिअलमध्ये बघायचं तर कसं, तुम्हाला पूर्वीच्या काही तिथं ड्रोन तर तुम्ही तिथं उडवूच शकत नाही, तिथले रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. हां, सो त्यांनी जर तुम्हाला वरून बघायचं असेल तर एक तर हेलिकॉप्टर राईड किंवा मग गायरोकॉप्टर म्हणून त्यांची राईड आहे, पण ती खूप महाग होती, म्हणजे एक साधारण 20-25 हजार रुपये पर पर्सन, हां, एका माणसासाठी. पण मग त्याच्याऐवजी त्यांनी एक आता तिथं मध्यभागी पार्क रेजेस हॉटेल बांधलं, त्याची 53 मजली बिल्डिंग त्यांनी उभी केली. त्या बरोबर त्याच्या मध्यभागी 53 मजली बिल्डिंग बांधली. बघा म्हणजे त्यांचं टुरिझम त्यांच्या डोक्यात किती मल्टी टास्किंग किंवा आपण म्हणतो एकाच गोष्टीचा किती वेगळ्या प्रकारे वापर करता. त्यांनी बिल्डिंग बांधली, 5 स्टार हॉटेल तिथे केलं, पार्क रेजिस नावाचं. 53 मजली बिल्डिंग आहे मध्यभागी बरोबर पाम आयलँडच्या. आणि 53व्या मजल्यावर त्यांनी ऑब्झर्वेशन डेक तयार केला. चारही बाजूनी तुम्हाला त्या पामचा नजारा पाहायला मिळतो. त्याचं 100-120 दिरहमचं काहीतरी तिकीट आहे, 3,000 3,500 ते तिकीट काढायचं, लिफ्टनी वरती जायचं, ते सगळं नजारा पाहायला मिळतो आपल्याला. आणि म्हणजे थोडक्यात तुम्हाला 3,000त तुम्हाला तो नजारा, जो की पूर्वी तुम्हाला 20-25 हजार रुपये मोजून हेलिकॉप्टरमधून बघायला लागायचा. प्लस त्याला अजून एक प्रीमियम जोड म्हणून त्यांनी खालच्या साईडला, ते 52व्या मजल्यावरती, 53व्या मजल्यावर ऑब्झर्वेशन डेक आहे, 52व्या मजल्यावर त्यांनी ऑरा स्काय पूल म्हणून एक बांधलं आहे. ऑरा स्काय पूल तुम्ही गुगलला सर्च करा. त्याच बिल्डिंगच्या चारही बाजूनी एक हार्डली 4-4 फुटाचा, म्हणजे छातीपर्यंत 4 फुटाच्या हाईटचा तो पूल आहे. चारही बाजूनी त्याला इन्फिनिटी पूल आहे. तुम्ही त्याचे जर फोटो व्हिडिओ बघितले तर अतिशय भन्नाट असे ते फोटोज आहेत तिथं. खजुराचा विषय काढला, खाण्याचा, तर दुबईची खाद्य संस्कृती कशी आहे? दुबई हा गल्फचा मेल्टिंग पॉट आहे. तिथं वेगवेगळ्या देशांमधून लोक नशीब काढायला येतात. तिथे जाऊन मी जॉब शोधतो, मग मला बिझनेस करेल, कारण की दुबईतलं तुम्ही तिथे जाऊन स्थायिक होणं फार सोपं आहे. एमिरेट्स ID मिळतो, पण तुम्हाला दुबईची सिटिझनशिप मिळू शकत नाही, प्रॉपर तिथला पासपोर्ट नाही. दर 2 वर्षाचा तुम्हाला एमिरेट्स ID मिळतो, तो 2-2 वर्षांनी तुम्ही रिन्यू करू शकता. त्याचे 8,000 10,000 दिरहम, म्हणजे 2-2.5 लाख रुपये साधारण. वेगवेगळ्या याच्यानुसार तुमचं जे तुमचं बिझनेस जॉब प्रोफाईल आहे त्याच्यानुसार ते डिफर होतात. सो दुबईमध्ये जगभरात 200हून अधिक देश आहेत माझ्या माहितीप्रमाणे. युनेस्को, युनायटेड नेशन्स रजिस्टर्ड 195 देश आहेत. आणि दुबईमध्ये 190हून अधिक तेवढ्याच देशांची लोक, त्या नॅशनॅलिटीजची लोक दुबईमध्ये राहतात. म्हणजे तसं बघितलं तर 150हून अधिक देशातली लोक दुबईमध्ये राहतात. सो तिकडची तेवढी खाद्य संस्कृती, लेबनीज क्युझिन आहे, तुम्हाला इराकी पाहिजे, मोरोक्कन पाहिजे, अमेरिकन, युरोपियन, इंडियन, म्हणाल त्या देशाचं क्युझिन तुम्हाला दुबईमध्ये अवेलेबल आहे. महाराष्ट्रातले काही खास महाराष्ट्रातलं पुरणपोळीसुद्धा आम्ही तुम्हाला दुबईमध्ये देऊ शकतो. दुबईमध्ये पेशवा नावाचं रेस्टॉरंट आहे, वडापावसुद्धा मिळतो. पेशवा आहे, बॉम्बे बाईट्स आहे, मनीषाज किचन आहे, असे 2-3 रेस्टॉरंट्स आहेत की जिथं तुम्हाला प्रॉपर चपाती भाजी आणि पुरणपोळीसुद्धा मिळेल, अशी ठिकाणं आहेत. नाईट लाईफ कशी आहे? नाईट लाईफ पण दुबईची
एकदम युनिक आहे. सो नाईट लाईफचं खूप सारे पब क्लब्स तिथं आहेत. मला जर विचारलं तर माझ्या आवडीचा फेवरेट क्लब लेवल 43 म्हणून आहे. डाऊनटाऊन एरियामध्ये आहे. 4 पॉईंट्स बाय शेराटन नावाचं हॉटेल आहे. जसं मी मगाशी सांगितलं जिवोरा हॉटेलच्या अगदी समोरच्या बाजूला त्याच्या 43व्या मजल्यावरती हा लेवल 43 म्हणून क्लब आहे. ओपन स्कायरूफ बार आहे आणि तिथून शेख जायद रोडचा इतका भन्नाट नजारा पाहायला मिळतो. खूप छान आहे, व्हाईब्स आहेत तिथं. मगाशी तो बोलताना एक पॉईंट राहून गेला, मरीना धाव क्रूज. हा तर तिथं 2 क्रूज आहेत मला वाटतं, एक जनरल क्रीक, हा क्रीक आणि एक धाव मरीना. सो बेसिकली काय क्रीक एरिया आहे आणि मरीना एरिया आहे. सो आपल्या मुंबईचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर वाशीची खाडी आणि आपलं मरीन ड्राईव्हचा एरिया डायरेक्ट इथला असा जमीन आसमानचा फरक आहे. सो क्रीक एरिया जो आहे दुबईतला, क्रीक खाडी क्रीक म्हणजे, तर त्याच्यामध्ये सगळे जुनी दुबई, बर दुबई, डेरा दुबई तिथला तो एरिया आहे. जुन्या बिल्डिंग्स तिथं तुम्हाला पाहायला मिळतात आणि तिथली जी धावक्रूज आहे ती कम्पॅरेटिव्हली स्वस्त आहे, चीपर आहे. आणि मरीना जो एरिया आहे, जो आपण पाम जुमेरा एरिया सांगितला, तर त्या मरीना एरियामध्ये मग खूप उंच उंच बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, हाय राईज स्काय फ्लोअर बिल्डिंग्स, आणि तो पूर्ण एरिया तिथंच. आत्ता मला वाटतं 2 वर्षापूर्वी ऐन दुबई AIN, जे जगातलं सगळ्यात मोठं फेरिस व्हील, पूर्वी लंडन आय आपण म्हणतो, लंडन आय, सिंगापूरला पण सिंगापूर फ्लायर आहे, तो पाळणा असतो, तो स्लोली मूव्ह होतो, अर्धा तासामध्ये एक पूर्ण राऊंड होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सिटीजचा पूर्ण 360 डिग्री व्ह्यू पाहायला मिळतो. सो सेम तशा कन्सेप्टमध्ये दुबईने 2022मध्ये हे ऐन दुबई म्हणून चालू केलं होतं. तिथंच पाम जुमेराच्या इथे केलं होतं. त्याची थोडी स्टोरी आहे. 253 मीटरचं ते व्हील आहे, जगातलं सगळ्यात उंच, टॉप क्वालिटी सगळ्यात उंच 253 मीटरचं ते व्हील आहे. सो ते 1 वर्ष साधारण चाललं, पण त्याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शनल त्यांच्याकडनं काही मिस्टेक झाले, ते थोडंसं खचतं आहे खाली तिथं, त्याच्यामुळे ते गेले 2 वर्ष झालं. आता मी मागचे 2-2.5 वर्ष झालं बंदच बघतोय ते. सो ते आता ते पूर्णपणे उचलून दुसरीकडे ते शिफ्ट करणार आहेत. हां, कन्स्ट्रक्शन बिझनेस दुबईमध्ये खूप जोरात बूममध्ये आहे. फ्लॅट्स दुबईतले, समजा आपण पुण्यासारख्या शहरात जर आपण 1 कोटीचा 1.5 कोटीचा जर फ्लॅट घेतला कोथरूडसारख्या भागामध्ये, तर आपल्याला 30,000 किंवा 40,000 रुपये डोक्यावरून पाणी महिन्याला भाडं येईल. म्हणजे जर 40,000 रुपये जरी म्हटलं, 1 कोटी रुपये आपण लावतोय आणि ROI रिटर्न ओव्हर इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो, 12×4 = 48, म्हणजे 4,80,000 रुपये 1 वर्षात साधारणपणे. त्यातलं पण तुमचं वॉटर टॅक्स, PMC टॅक्स हे सगळं धरून मालकाच्या हातात 3.5 लाख रुपयेच पडतील. म्हणजे 1 कोटी रुपये लावून तुम्हाला वर्षाला 3% 3 लाख रुपये जरी मिळाले, तुम्हाला 3% मिळत आहेत. तेच दुबईमध्ये जर आपण 1 कोटीचा फ्लॅट घेतला तर तुम्हाला भाडं महिन्याला येणार 80,000 ते 1,20,000 रुपये. म्हणजे ॲव्हरेज जरी धरलं 12 लाख रुपये ॲन्युअली रेंट येणार. म्हणजे तुमचं जी ROI आपण म्हणतो, 1 कोटी लावले तर तुम्हाला दर वर्षाला 10 ते 12 लाख रुपये, 10% तुमची रिटर्न ओव्हर इन्व्हेस्टमेंट येते. फ्लॅट विकत घ्यायला पाहिजे तसं म्हणणे. विचार चालू आहे माझा. इतक्या वेळेला जाऊन आला असं कोण म्हणत नाही तुम्हाला की तिकडचंच एखादा आधार कार्ड घेऊन टाका म्हणून? खूप वेळा असे अनेकदा मित्र म्हणतात ना की अरे कशाला इकडे येतो तरी कशाला, तिकडेच राहणार. सो ॲक्च्युली आता तिथं आपण मी एमिरेट्स कार्ड माझं येईल यावर्षी 2025मध्ये आहे प्लॅनिंग. दुबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांना काही संधी आहेत किंवा भारतातल्या व्यावसायिकांना दुबईमध्ये काही संधी आहेत? कशा असतात? भरपूर असतात की काही अडचणी असतात? दुबईमधलं जे रिअल इस्टेट आहे ते मगाशी मी आत्ता हे उदाहरण दिलं, तर दुबई रिअल इस्टेट खूप बूममध्ये आहे. इथं जगभरातनं लोक येत आहेत तिथं बिझनेससाठी, जॉबसाठी. हॉटेल इंडस्ट्री मोठी आहे. सो कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसुद्धा दुबईतली खूप मोठी आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये पण खूप स्कोप आहे इंडियन बिल्डर्सला. इवन आपले इंडियातले बिल्डर्स पण आहेत तिथं. सोभा जर तुम्ही बघितलं, बँगलोरचा मोठा बिल्डर आहे सोभा रिॲलिटी, त्यांच्या तिथं स्कीम्स चालू आहेत. इवन आपले मुंबईचे शापूरजी पालनजी, त्यांचीसुद्धा तिथं स्कीम आहे. सो रिअल इस्टेट पण खूप मोठं मार्केट आहे दुबईमधलं. ओके, तर हा सगळ्या अनुभवामुळे धन्यवाद, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आला. तर उनाड भटकंती टीमतर्फे तुमचं
छोटीशी गिफ्ट आहे, ती तुम्ही शांत चित्ताने स्वीकारा. तर या पॉडकास्ट बद्दल तुम्ही जे अनुभव मांडले किंवा जे संभाषण झालं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आणि आमच्या प्रेक्षकांना सबस्क्राईब करा, बंदराची घंटा घंटा दाबा. दाबा. सो ऍक्च्युली उन्हाळ भटकंतीमध्ये ऍज अ गेस्ट म्हणून याचा माझा दुसरा अनुभव आहे. पहिला अनुभव होस्ट होस्ट म्हणून होता. सो सर्व प्रेक्षकांना विनंती, आमच्या उन्हाळ भटकंतीची या मंदिरातील घंटा दाबा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पॉडकास्टचा प्रसाद तुम्हाला मिळेल. आणि इतकंच, पूर्ण दुबईची जी माहिती तुम्हाला मिळाली ती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी तुम्हाला काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. प्रत्येक कमेंटला तुम्हाला रिप्लाय 100% येईल. थँक्यू.